रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे रथसप्तमी. ही रविवारी 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे, म्हणजेच उद्या. ही तिथी हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीवर आधारित आहे, ज्याला आपण रथसप्तमी, माघसप्तमी, भानुसप्तमी, अचला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असं देखील म्हणतो. सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026ला रात्री 12:39 सुरू होत आहे आणि 25 जानेवारीला 11:10 संपत आहे. उदय तिथी म्हणजे सूर्योदयाच्या आधारावर असलेल्या मुख्य दिवस म्हणजे 25 जानेवारी हाच मानला जातो. काशी वाराणसीमध्ये कशी साजरी केली जाते, तर वाराणसीमध्ये रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा नदीत अरुणोदय काळात स्नान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. हजारो भक्त गंगा घाटावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देतात. आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावं. काशीतील सूर्यकुंड किंवा दशाश्वमेघ घाट येथे मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना होते. येथे सूर्य मंदिरात विशेष पूजा आणि हवन केले जातो. काशीमध्ये या दिवशी सूर्यदेवाच्या जन्माची कथा सांगितली जाते आणि दानपुण्य केलं जातं. काशीमध्ये रथसप्तमीला सूर्यजयंती म्हणून देखील साजरं केलं जातं. रथसप्तमी 2026मध्ये म्हणजेच उद्याच्या दिवशीचा शुभमुहूर्त स्नान मुहूर्त म्हणजेच अरुणोदय स्नान सकाळी 5:26 ते सकाळी 7:13 असणार आहे, म्हणजे 1 तास 47 मिनिटे. हा काळ अत्यंत शुभ आहे, कारण यात स्नान केल्याने सर्व रोग दूर होतात. पूजाचा मुहूर्त आहे सूर्योदयानंतर सकाळी 7:15 ते 9 वाजेपर्यंत किंवा दिवसभरात शुभयोग असल्यास तुम्ही करू शकता. रथसप्तमीची पूजाविधी काय, तर संक्षिप्त पद्धत म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करायचं. शक्यतोवर गंगा नदीमध्ये करतात, मात्र आपण घरीच गंगेचं पाणी पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं. स्वच्छ लाल पिवळे कपडे घालायचे. पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवायचं. तांब्याच्या लोट्यात पाणी, अक्षदा, कुंकू, लाल फुलं घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं. पाणी सूर्याकडे ओतताना 12 आदित्यांचे नावं घ्यायचे किंवा ओम घृणी सूर्याय नमः तुम्ही हे देखील म्हणू शकता, किंवा आदित्य हृदय स्तोत्र म्हणू शकता, किंवा सूर्य अष्टक, सूर्य कवच किंवा सूर्य चालिसाचं पठण करू शकता. तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती, लाल फुले, फळे, मिठाई अर्पण करायची. आता सूर्याला रथाची आकृती किंवा चित्र किंवा मातीची काढून पूजा करतात, किंवा तुम्ही एका पाटावर सूर्यदेवाचं चित्र काढून देखील पूजा करू शकता. व्रत किंवा उपवास, आता बघा याच्यामध्ये फलाहार किंवा एक भुक्त गरिबांना गूळ, तांदूळ, तांबे, लाल कपडे, गव्हाचे धान्य असं करतात. तर रथसप्तमीचं महत्त्व काय आहे, तर रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात, म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा ऋतू सुरू होतो असे मानले जाते. पूजा केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, यश, संपत्ती आणि पापांचा नाश होतो. विशेषतः त्वचा रोग, डोळ्यांचे विकार, रक्तविकार दूर होतात. आदित्य हृदय स्तोत्राचं पठण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. रामायणात श्रीरामाला विशिष्ट ऋषींनी हे स्तोत्र सांगितले होते. दानपुण्यासाठी सूर्यग्रहणा इतके शुभ मानले जाते. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. त्याला तांबडी फुले वाहावीत. सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं, किंवा सूर्याष्टकम आणि सूर्यकवच यापैकी एखादं स्तोत्र भक्तिभावाने म्हणावं, किंवा निदान यूट्यूबवर तुम्ही ऐकावं तरी. खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा. सूर्यदेवाच्या रथाला असणारे 7 अश्व सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात. या 12 राशींचे प्रतीक म्हणून तुम्ही देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्याची देखील पूजा करू शकता. अंगणामध्ये गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोडक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात. आता बघा, तुम्ही तुमच्या गॅसवर देखील हे दूध उतू घालू शकता. आता रथसप्तमीची कथा सांगते. श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहिती नव्हते. दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या
नंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तापामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले. हसण्याचे कारण कळाल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला. तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. तसेच त्यांच्या शापाप्रमाणे तसेच घडले. अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली, पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा जो कुष्ठरोगाचा जो आजार होता तो बरा झाला. आता बघा, आपल्याला या दिवशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर सकाळी बघा 7:15 ते 9च्या दरम्यान तुम्ही छानपैकी एका पाटावर सूर्यदेवाचं चित्र काढावं. तुम्हाला स्क्रीनवर दिसतं त्याप्रमाणे. आता बघा, आपण जे संक्रांतीला जी सुगडं पूजत असतो त्यातलं सुगडं आपल्या घरी असतंच. ते घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध, तांदूळ आणि साखर थोडीशी टाकून, पाणी टाकून ते शिजवायचं असतं. म्हणजेच की त्याची त्या बोडक्यामध्येच खीर बनवायची असते. मी गॅसवरच बनवते. आता बघा, तुमच्याकडे जर गवऱ्या असतील तर तुम्ही छान एखाद्या भांड्यात ते तुमच्या दारामध्ये, अंगणामध्ये त्या गवऱ्या पेटवा आणि त्याच्यावरती ते दूध उतू घाला आणि ते दूध अशा प्रकारे उतू गेलं पाहिजे, म्हणजे सूर्यदेवांच्या समोर पूर्वेकडे ते उतू घालायचं असतं. पण आता शहरांमध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये हे शक्य होत नाही, तर तुम्ही हे गॅसवर केलं तरीसुद्धा चालतं. शेवटी भाव, श्रद्धा खूप जास्त महत्त्वाचं. त्याचबरोबर पाटावर चित्र काढून तिथे दिवा, उदबत्ती दाखवून तुम्ही अशी छान पूजा करायची. त्याचबरोबर तुम्ही धान्याची देखील या दिवशी पूजा करू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने का होईना आपल्याला रथसप्तमीची पूजा ही आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये दूध हे उतू गेलंच पाहिजे आणि तो प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.